बारामती एक तालुका, एक सत्ता केंद्र आणि राजकारणाची परंपरा असलेले ठिकाण. पण याच बारामतीत पवार कुटुंबाच्या बालेकिल्ल्यावर आता एक नवं आव्हान उभं राहिले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट सत्ताधाऱ्यांना दिलंय ओपन चॅलेंज. निवडणूक बिनविरुद्ध नाही होऊ देणार, लढवणार आणि जिंकून दाखवणार. नेमकं काय घडले बारामतीमध्ये? राजकारणात हा नवीन ट्विस्ट कुठून आलाय आणि खरंच बिनविरुद्ध निवडणूक होणार का? चला हे सगळे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. बारामती महाराष्ट्राच्या राजकारणाचं पॉवर सेंटर आणि स्वर्गीय अजित पवार यांचं बालेकिल्ला. पण आता हा किल्ल्याच्या दरवाज्यावर एक नवीन नाव येतंय, लक्ष्मण हाके. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरुद्ध होणार अशी चर्चा रंगली होती, पण हाकेने सरळ चित्र बदलून टाकलं. ते स्पष्ट म्हणाले, आम्ही निवडणूक लढवतोय आणि जिंकून दाखवतो. 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि बारामतीची जागा रिकामी झाली. संविधानानुसार जर कार्यकाळ 1.5 वर्षापेक्षा जास्त शिल्लक असेल तर 6 महिन्यात पोटनिवडणूक होणं गरजेचं आहे. म्हणूनच निवडणूक टाळणं शक्यच नव्हतं. 16 मार्चला निवडणूक आयोगाने घोषणा केली, 23 एप्रिलला बारामती मतदान होणार आणि त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली. घटनानुसार 6 महिन्यात त्यांना विधिमंडळाचं सदस्य होणं गरजेचं आहे. म्हणूनच बारामतीतून निवडणूक लढणं त्यांच्यासाठी आवश्यक बनलं. सुनेत्रा पवार उमेदवार जाहीर होता शरद पवार यांच्या गटाने सांगितलं, आम्ही उमेदवार देणार नाही. युगेंद्र पवार म्हणाले, ही निवडणूक बिनविरुद्ध व्हावी, आम्ही प्रयत्न करू. सगळं काही ठरल्यासारखं वाटत होतं. बारामतीत बिनविरुद्ध निवडणूक होणार असं चित्र दिसत होतं. पण राजकारणात पण कधी येऊ शकतो आणि इथेच एंट्री झाली लक्ष्मण हाके यांची. ओबीसी समाजाचे आक्रमक नेते, सरकारविरुद्ध नेहमीच भूमिका घेणारे आणि आता थेट बारामतीत उतरायला सज्ज. पत्रकार परिषदेत हाकेंनी थेट सत्ताधाऱ्यांना प्रस्ताव दिला. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर बिनविरुद्ध पाठवा, बारामतीत दुसरा उमेदवार द्या, आम्ही त्यांना हरून दाखवू. त्यांना स्पष्ट सांगितलं, बिनविरुद्ध निवडणूक म्हणजे लोकशाहीला धोका आहे. हाकेंनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला. शरद पवारांना जसं राज्यसभेवर बिनविरुद्ध पाठवलं गेलं तसे सुनेत्रा पवारांनाही करा, पण बारामतीत खरी निवडणूक होऊ द्या. इतकंच नाही, हाकेंनी भावना आणि राजकारणात दोन्हीवर प्रश्न उपस्थित केले. दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी आणि मग सगळे आपापल्या कामाला. मग दुःख फक्त आम्हीच का व्यक्त करायचं? तसेच त्यांनी सरकारच्या धोरणालाही टीका केली. ओबीसी आरक्षण, स्थानिक प्रश्न आणि बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहिल्याबाई होळकर यांचं नाव बदलण्याची चर्चाही त्यांनी विशेष दर्शवला. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हाके खरंच मैदानात उतरले तर काय होणार? महायुती काय भूमिका घेणार? शरद पवार गट पुन्हा विचार करणार का? बारामतीत सरळ लढत होणार की तिरंगी चौरंगी मुकाबला? हे प्रश्न आहे. पण 23 एप्रिलला मतदान होणार हे निश्चित आहे. पण निकालापेक्षा जास्त उत्सुकता आता लढकीची आहे. तुम्हाला काय वाटतं, बारामतीत निवडणूक बिनविरुद्ध होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका फक्त कसं काय.